नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका वेस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. आज तुमच्या भेटीला मी एक नवीन धर्मावरम घेऊन आलेली आहे. सुवर्णरेखा धर्मावरम. सुवर्णरेखा धर्मावरम म्हणजे सोन्याची साजेल, शोभेल आणि सुंदर दिसेल अशी सुरेख रेखा संपूर्ण साडीमध्ये चौकटीच्या रूपात मांडलेली आहे. म्हणून स्वर्णरेखा चौकट धर्मावरम हा नवीन प्रकार तुमच्यासोबत मी घेऊन आलेली आहे. एखादं वैभवशाली सौंदर्य, राणीला साजेल शोभेल असं स्वर्ण सौंदर्य जर कोणत्या साडीमध्ये मिळत असेल, तर ज्या साडीमध्ये जरीचं काम हे उत्तम सोन्याच्या साजेल शोभेल अशा टाईपमध्ये केलेलं असेल, ती साडी सगळ्यात सुंदर. आणि आजच्या साडीमधलं हे भरीव काम सेम तसंच आहे. एक नवीन प्रकार आहे. प्रत्येक महिला म्हणजे जणू राणीच्या वैभवाला साजेल शोभेल अशी सुवर्ण धर्मावरम साडी जी आहे, सुवर्ण रेखा धर्मावरम जी आहे, तीच ही आहे. प्रत्येक साडी आपण का परचेस करतो, त्या साडीचा गुणधर्म काय आहे, त्या साडीचा पदर कसा आहे, हे बघण्यापेक्षा ती कोणत्या ऑकेजनसाठी किंवा कोणत्या फंक्शनसाठी आपण नेसू शकतो. घरामध्ये ज्यावेळेस सगळ्यात जास्त शॉपिंग होते तो पिरियड कोणता असतो, तर तो एक तर दिवाळी दसऱ्याचा पिरियड असतो, नाहीतर मग आपल्या घरामध्ये काही मंगल कार्य असेल त्याचा असतो, नाहीतर लग्न कार्य असेल. मग या सगळ्या कार्यांसाठी जर आपण एखादी साडी शोधतोय, तर त्या साडीमध्ये जी खासियत आपण बघतोय, त्या सगळ्या खासियत जर तुम्हाला आजच्या धर्मावरममध्ये मिळत असतील, तर मला असं वाटतच नाहीये की तुम्हाला याच्यापेक्षा दुसरं काहीतरी शोधण्याची गरज आहे. आपण यावेळेस एक नवीन काम केलेलं आहे. ॲट अ टाईम 2 बुटी, 2 विविध स्ट्रक्चर साडीमध्ये क्रिएट केलेलं आहे. धर्मावरम महेश्वरी, कारण इक्वल रेशो आहे. जेवढं डिमांड तुमची महेश्वरीची आहे, ॲज इट इज डिमांड तुमची धर्मावरमची आहे. त्यामुळे हा नवीन बुट्टा, ही नवीन बॉर्डर आणि ही नवीन जरी एका नवीन लूकमध्ये, नवीन फॉर्ममध्ये तुमच्यासोबत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या साडीचं जर आपण डिटेल लुक घेतलं, तर संपूर्ण साडी ही जरीची आहे. एकदा डिटेल लुक आपण घेऊयात. या साडीमध्ये अत्यंत सुंदर असं काम केलेलं आहे आणि छान असं साडीमध्ये चेक्सचं काम आहे. चेक्स ही नॉर्मल नाहीये. तुम्ही बघू शकताय 4 विविध, म्हणजे ही एक मांडणी आहे. तुम्ही बघताय मॅट नाहीये. हे काहीतरी डिफरंट लुक आहे आणि अतिशय सुंदर साडी आहे. पूर्ण भरलेला पदर आहे आणि साडीची जी प्राइस आहे मैत्रिणींनो, ती तुम्हाला येणार आहे 8,900. उत्तम, बेस्ट आणि सुंदर साडी. 9 रंगाचा संपूर्ण चार्ट तुमच्यासोबत मी घेऊन आलेली आहे. त्यापैकी सगळ्यात सुंदर रंग तर मी वेअर केलेला नक्कीच. हा माझा सगळ्यात फेव्हरेट कलर आहे. दुसरा म्हणजे हा रॉयल ब्लू कलर विथ स्वर्ण रेखा धर्मावरम सिल्कच्या मधला हा उत्तम एक नमुना. साडीचे रंग सगळे ते आहे जे तुमच्या मनामध्ये आहे आणि अतिशय सुंदर साडी आहे. फ्लो साडीचा इतका सुंदर आहे की प्रत्येकाला वाटेल आमच्याकडे अशी धर्मावरम असावी. छान साडी आहे, बेस्ट आहे, रनिंग असं सुंदर याचं ब्लाउज आहे. मी वेअर केलेला रंग आणि त्यामध्ये आणखी ॲडिशनल सौंदर्य प्राप्त व्हावं याकरता बैंगनी कलर सुद्धा मिक्स केलेला आहे या साडीमध्ये. म्हणजे मी वेअर केलेला रंग ज्या मैत्रिणींना नाही मिळाला, त्या मैत्रिणींनी हातातलीच साडी घ्यावी. सगळ्यात स्पेशल तर मी वेअर केलेला रंग ऑब्व्हियसली खूप सुंदर आहे. इतका डार्क टोन मध्ये आहे तो. आणि फक्त एक की मी वेअर केलेल्या साडीचं ब्लाउज प्रॉपर रेडी आहे अतिशय सुंदर पद्धतीने. आणि कारागिरी, नकाशी काम सगळं 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 भारी आहे याच्यामध्ये. सुंदर साडी आहे, बेस्ट कलेक्शन आहे, रनिंग असं ब्लाउज आहे. वांगी कलरची ही सुंदर साडी सगळे टोन हे डार्क कलर मध्येच आहेत. कारण ही एक अत्यंत सुवर्ण पारंपरिक साडीचा नमुना आहे. एखाद्या महाराणीला शोभेल साजेल असं सौंदर्य या साडीमध्ये प्राप्त करून देण्याची क्षमता आहे आणि ही अतिशय सुंदर साडी आहे. डार्क वांगी रंगामुळे, याच्या विशिष्ट साडी शैलीमुळे, विशिष्ट नकाशी शैलीमुळे साडीला उत्तम लुक प्राप्त होतंय आणि रनिंग असं ब्लाउजही आहे. 8,900 प्राइस आहे. सुवर्णरेखा धर्मावरम साडीमध्ये एखाद्या महिलेला राजशाही थाट प्राप्त करून देण्याची जशी क्षमता आहे ना, त्याचप्रमाणे यांची रंग चार्टही आम्ही तसेच सिलेक्ट केलेले आहे. रामा मोरपंखी ही भयंकर प्रचंड असणारी आवडणारी साडी आहे, जी सगळ्या महिलांना अट्रॅक्शनचा पॉइंट बनते. ॲट द टाइम 10 पैकी जर एक कलर चॉईस निवडायचा प्रश्न आला, तर आमच्या शॉपमध्ये मी रोजचं बघते रामा मोरपंखी फायनल. बस ही द्या आम्हाला. एक तर प्रियंका ताईंनी नेसलेली असेल तर ती द्या, नाही तर ती नसेल ना मग हे फायनल आहे आमचं. असं होतं महेश्वरीमध्ये, चंदेरीमध्ये. चंदेरीमध्ये तर हा
मला असं वाटतं अजूनपर्यंत मागच्या 6 महिन्या आधीच्या ऑर्डर्स आमच्या चाललेल्या आहेत. कारण ह्या हँडलूम आहे त्यामुळे हात कुठे ना कुठे आमचे बांधले जातात. ह्या हाताने बनवलेल्या साड्या आहे. ही एक साडी बनवण्याचा कालावधी जवळ-जवळ 29 दिवसाचा आहे. मोजून 29 दिवस लागलेले आहेत कारण फक्त आडवे उभे चेक चौकट नाहीये. साडी तुमच्या हातात पडू द्या. मी तुम्हाला सांगते हातात पडल्यावर तुम्ही आधी बघा, की तुमच्या साडीचं विणकाम कशा पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही ठरवायचंय, की याचा गुणधर्म, याचा मोठेपणा केवढा सुंदर आणि अधिक आहे. याच्या बॉर्डर्समध्ये पूर्ण साडी रामा मोरपंखी टचची आहे. बॉर्डर मोरपंखी रंगाने बनवलेली आहे आणि अतिशय सुरेख नकाशी कामाचा नमुना या धर्मावरममध्ये तुम्हाला दिसतोय. सुंदर धर्मावरम आहे. बेस्ट अशी साडी आहे. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे. 8,900 प्राइस आहे. आमसुली रंगाची ही सुरेख धर्मावरम जिची चौकटी नकाशी अगदी उत्तम भारी आहे. साडी खूप पारंपरिकतेची ओळख आणि झळक करवून देणारी आहे. तुम्हाला वाटते की तुमचं सौंदर्य असं यावं 100 महिलांनी साड्या नेसलेल्या आहेत. त्यापैकी तुम्ही उठून दिसाव्या तर ही धर्मावरम घ्या. तुम्ही मला त्या 100 महिलांमध्ये तुम्ही मला लक्षात केलं की हो प्रियांका तू जे सांगितलं होतं ते खरोखर योग्य होतं. कारण दिवस-रात्र साड्यांमध्ये राहताना एखाद्या साडीची क्वालिटी, गुणधर्म आणि तिची गुणवत्ता किती आहे हे नक्कीच आपण ओळखू शकतो. हे पॅटर्न नवीन आहे. कोणाकडे अजूनपर्यंत तरी आलेलं नाहीये. एवढं मला माहितीये कारण बनवलंच ते आमच्या डिझायनर्सने आहेत. अगदी सुंदर, छान, उत्तम, बेस्ट आणि रनिंग ब्लाउज. प्राइस आहे 8,900. सुंदर शाही कलर. शाही कलर हा खरोखर जसं नावात शाहीपणा आहे ना, तसा याच्यातही शाहीपणाच तुम्हाला दिसेल. जुन्या काळी मोरपंखाने जे लिहिलं जायचं त्याच्यामध्ये अशा शाहीच्या कलरचा वापर व्हायचा आणि तोच कलर या ट्रेडिशनल साडीमध्ये आलेला आहे. 8,900 प्राइस आहे. लिमिटेड एडिशन आहे. असं नाहीये की प्रियंका बुनकर या आणि मी हल्ली तर एक मेसेज वाचला होता चंदेरीचा. ते चंदेरीचा ब्लॉग बनवताना तुम्हाला मी सांगेल. म्हणजे किती, किती काय-काय गोष्टी असतात जे लोकं बोलतात आणि मनात येईल ते बोलतात, की आपण वेवर्सकडनं घेतलं तर कमी पडतं. वेवर्स वगैरे असं काही नसतं. आपण एक खूप मोठी कम्युनिटी असते. त्या कम्युनिटीमध्ये जेवढं लागेल तेवढ्या प्रमाणात त्या साड्या बनतात आणि बऱ्याचशा गोष्टी असतात. तर तो विषय वेगळा आहे. ते एकदम मला क्लिक झाला म्हणून मी बोलले. पण त्याचं सविस्तर आहे ना, ते तुम्हाला लाईव्हमध्येच मी देईन. कारण लाईव्हमध्ये बरेचसे लोकं ॲक्टिव्ह असतात. त्यावेळेस जर तेही असले बोलणारे, तर त्यांनाही कळेल, की एक्झॅक्टली आपण जे बोलतो ते किती अ, वेड्यासारखं बोलतो आणि आपण काहीही बोलतो. तर त्या विषयावर आपण सविस्तर लाईव्हमध्ये बोलूया. आता जाऊया धर्मावरमकडे. सुंदर असा छान कलर आहे साडीचा. उत्तम असं कलेक्शन आहे. मस्त अशी साडी आहे. नुसत्या चौकटी नाहीये. पुन्हा मी सांगते एकदा बघा, जवळ या आणि ह्या नुसत्या चौकटी नाहीये, तर याच्यामध्ये बघा उभ्या चौकटींमध्ये जे काम केलेलं आहे ते वेगळं आहे. आडव्या चौकटींचं जे काम आहे ते वेगळं आहे. पेळ दिलेला आहे आडव्या चौकटींना आणि उभ्या चौकटींना जो दिलेला आहे तो स्पॉट म्हणजे बिंदू दिलेला आहे आणि असं संपूर्ण जे रूपांतरण आहे ते केलेलं आहे. सुंदर साडी आलेली आहे. रनिंग असं ब्लाउज आहे. नवीन नवरीने आपल्या साडी कलेक्शनमध्ये नेमक्या कोणकोणत्या रंगाच्या साड्यांचं कलेक्शन करावं तर त्यामध्ये मेहरून कलर मी सगळ्यात पहिले सुचवेल. हातावरची मेहंदी, चुडा आणि दागिने या सगळ्यांना साजेल शोभेल सुंदर दिसेल असा मेहरून कलर उत्तम असून त्यातल्या त्यात ही धर्मावरम घ्यावी. मेहरून कलरची ही सुरेख धर्मावरम जी ब्रायडलसाठी बनलेली आहे. ब्रायडल कलेक्शनमध्ये हे कलेक्शन असावं आपल्याकडे. सुंदर आहे, बेस्ट आहे, रनिंग असं ब्लाउज आहे. असे जण हळदीसाठी सुद्धा हिरव्या रंगाची साडी नेसतात. कारण हे कलेक्शन पुन्हा पुन्हा येणार नाहीये. हे लिमिटेड एडिशन आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते आजच्या 2 महिन्यानंतरही मला म्हटली, की "प्रियंका हा रंग दे." तर तो माझ्याकडे अवेलेबल होणार नाही. वास्तुशांतीच्या वेळेस. वास्तुशांतीच्या वेळेस तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसावीत. अत्यंत शुभ असतं, सौभाग्याचं लेणं असतं. त्याचबरोबर नवीन घरांमध्ये प्रवेश करताना हा जो रंग आहे ना, या रंगामध्ये व्हायब्रेशन्स असतात. असं बऱ्याच जणांकडनं किंवा पर्सनली माझा या गोष्टींवरती खूप विश्वास आहे आणि तो मी पाळते देखील. तर या गोष्टी हे रंग खूप व्हायब्रेटिंग असतात आणि इतके पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्याला देतात, की मला असं वाटतं अशा मंगल कार्याच्या ठिकाणी काही रंग जे आहेत तेच निवडावे. पिवळा झालं, लाल झालं, मेहरून तर हा ब्रायडलसाठी आहे. ग्रीन झालं, केशरी झालं, हे रंग सुंदर दिसतात. तुमच्या त्या कलेक्शनमध्ये हा रंगाचं जे कलेक्शन आहे ते तुम्ही करू शकतात. उत्तम कलेक्शन आहे. उत्तम कलेक्शन, बेस्ट साडी, रनिंग असं ब्लाउज आहे. जांभूळ धर्मावरम जांभूळ रंगाची एक सुरेख साडी. या रंगाच्या मी प्रेमात पडू शकते असं मी कायम म्हणते आणि खरंच हा रंग तेवढा अट्रॅक्टिव्ह आहे. सुंदर साडी आहे. 8,900 प्राइस आहे आणि खरोखर उत्तम कलेक्शन.
याचा पदर म्हणू दे, या साडीची छटा म्हणू दे, फुगणार नाही, रुतणार नाही, कम्फर्टेबल मध्ये एक नंबर, लाईट वेटेड आहे, बेस्ट असं कलेक्शन आहे, रनिंग असं ब्लाउज आहे. आज मी अत्यंत सुंदर असं ब्लाऊज स्टिच केलंय. मी वेअर केलेल्या साडीचं ब्लाऊज स्टिच आहे. तुम्ही घ्याल तर तुम्हाला साडी ब्लाऊज सोबतच घ्यावी लागणार. या ब्लाऊजचे जे स्टिचिंग चार्जेस आहेत ते आहेत 700. खूप डिझायनर, अत्यंत सुंदर, पारंपरिक गोष्टींचा विचार करून हे ब्लाऊज शिवलेलं आहे, जे की अत्यंत सुंदर आहे. मी काय म्हणते की ज्वेलरी अशी चॉईस करावी जी तुमच्या जरीशी मॅच असेल. या साडीचं जे लुक आहे ते स्वर्णरेखा, सुवर्णाच्या हजारो रेखांनी मिळून बनलेली एक सुंदर साडी. त्याचप्रमाणे या साडीची ज्वेलरी तेवढी खास आहे. सुंदर अशी ज्वेलरी आहे, पद्मिनी ज्वेलरी. म्हणजे साऊथ विथ कोल्हापुरी साज यांचा ताळमेळच्या ज्वेलरीमध्ये बघायला तुम्हाला मिळणार ती ही ज्वेलरी जी मी आज वेअर केलेली आहे. खूप पंखुडी आहे, जवळजवळ मला असं वाटतं एक 11 ते 12 पंखुडींनी बनलेली सुंदर ज्वेलरी आहे, ज्याची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे 3,000. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावर तुम्हाला शिपिंग फ्री आहे जर साडीवर मागवलं तर. सीओडी माझ्याकडे अवेलेबल नाहीये, तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकता. जीपे, फोनपे, बँक ट्रान्सफर, यूपीआय, ऑल टाईप ऑफ पेमेंट प्रोसिजर जी आहे ती अवेलेबल आहेत. तर भेटूयात आपण पुन्हा उद्याच्या व्लॉग आणि लाईव्ह मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.